ना लवकर फोन, मग तात्याले जाणे लागत का तिकडे? कोणाचा पोरगा होय रे तू? आणि तुले माझं नाव कसं माहित रे? अरे तुमच्या टीम मधला होय ना. अरे धन काढायला नाही जायचं का आपल्याला? तुमच्या टीम मधला म्हटलं मी. अच्छा अच्छा, आपल्या टीमचा माणूस होय. काय काय करू राहिले तुम्ही इथं दोघं जण? जा ना घरी. तुम्ही येता का आमच्या सोबत? तुमची इच्छा असेल म्हटलं तर येतो आम्ही. आम्हाला काय, गाडी आहे आमच्यापाशी, येऊन जातो. तेवढंच तुम्हाला आधार होऊन जाते. नाही तर आमचं काय, मग नाही आलो तर आम्ही घराकडे घुमत. त्याच्यापेक्षा म्हटलं येऊन जातो तिकडे. रातचं करा, तुम्हाला टाइम आहे ना तिकडून यायले, म्हणून आलो. तुम्ही कायले चिवराल तिथं? परेशानी तिसरा हप्ता घरीच राहणार गुपच्या. बात करीतो आम्ही संध्याकाळपर्यंत. ओ बाळू बाप्पा, तिकडे करा ना तुमची चिलं. राजे पुरा धुवा मा तोंडावर आला. काय पडू राहिलो मी? जायसान का माझ्या तोंड आणसान वाळवा? अरे लावा ना तात्याला फोन. लावा ना. आमच्याशी मोबाईल घर राहिले म्हणून काय? अरे तुमचे मोबाईल का घरी ठेवासाठी घेतले आहे का रे? सोबत वागवत जाण त्याले. काय करता रात्रभर जागरण करता का त्या मोबाईलात? चार्जिंग खतम करून टाकता. मला वाटते बा तात्या त्याच्या गाडीचा आवाजच ओळखू येते ना. आलो आलो काका, या बसा बरं पटकन या गाडीवर. चला. काय रे, कशी गाडी आहे त्याली? इकून चढताही नाही उरायलं. थांब, तिकून चढू दे. अरे तिकून जाणं चढाचं, इकून सायलेन्सर चढता तुम्ही. चपकून टपकून टाकसान का मला सायलेन्सर? आणसान का वाढवा? सस्त्या पैशाचा आहे का ते? अरे किती पैसे पाहिजे रे तुले? पैशाच्या गोष्टी करू राहिला तू? भरून गेलो माझ्यानं सायलेन्सर धन भेटल्यावर. हो ना, एवढ्या गोष्टी नाही करायच्या आपल्यापाशी. पैशाची गरमी कोणाला दाखवू राहिला रे तू? मायाबीन बुड्याच्या पैसे 1 रुपया नसून खिशात नाही. गोष्टी बाकी गरमी बाजीच्या करू. अरे मी काय म्हणून राहिलो? मी तसं नाही म्हणून राहिलो. मी म्हणून राहिलो कसं आहे, तिकूनच तर चढायला जागा आहे. गाडीवाल्याने तिकूनच दिली आहे ना, इकून थोडी दिला आहे सायलेन्सर. आणि तुम्ही बसले कुकून आहे? उलटे बसले काय? जाऊ काय घरी? भोकात गेलं तुमचं काय आहे ते धनान पण काढणं. पाच बसा मग तुमचं. सांगून राहिलो पहिलेच. आपल्याला जास्त चिडचिडपणा नाही पाहिजे. पहिले सांगू राहिलो, शांततेत काम पाहिजे. मायबीन बुडाला भाव भरवला. आता आपल्याला त्याच्यातलं काही माहित नाही, धना घेण्यातलं कसं काढा लागते म्हणून. अरे अरे तसं नाही म्हणून राहिलो मी काय म्हणून राहिलो, बाळू काका का कसं आहे, आराम ना चढा म्हटलं. चढा, तुम्हाला कुठून वाटते चढा. मी काय म्हणून राहिलो का तुम्हाला? अहो तात्या पडून जाईन ना ते, उलटे बसले ना. झटका गिटका आला गाडी तर मागच्या मागं टकोरच फुटून जाईन त्याचं. पहिले डोक्यावर केस बी नाही आता पहिल्यासारखे त्याचे. अरे काय विचारतो राजा सोन्या, तू पुरं परेशान झालोय म्हटलं मी. पण आता कसं आहे, 1 पर्यंत आलं, हत्ती गेला शेपूट राहिलं असं काम झालंय ना. आता झेलूनच घ्या लागन. काय करणार आहे? झेलून घेणं म्हणजे काय उपकार करू राहिला का मावर? उपकार करू राहिले का म्हटलं तुम्ही सगळे मावर? मी आलो का तुमच्यापाशी? तुम्ही आले म्हटलं मापाशी. फालतू गोष्टी नाही करायच्या. जाऊ का घरी? जाऊ का म्हटलं घरी? अरे घरी काही जाऊ नका. तुमच्या म्हटलं 90चा बंदोबस्त करून देतो. चला सारखे बसा म्हटलं, तिकडून नका बसू. झटका गिटका आला तर पडून जाईन ना फालतू, नाही काय? नसले उचापतीचे धंदे, सारखे बसा. अरे मी काय म्हणून राहिलो तात्या, आम्ही दोघं येऊ काय? गाडी आहे ना आमच्यापाशी, आम्ही येऊन जातो ना. रातचं कसं तुम्ही म्हातारे माणसं आहे म्हणून राहिलो. आणि तुम्ही कसं फुल चार्जिंग झाल्यावर तुम्ही काय ऐकत नाही, गाडी भाडी पाडून टाकसा. नवीन गाडी आहे तुमची वाली म्हणून राहिलो. येऊ काय सांगा बा, तुमची इच्छा असेल तर येतो, नाही तर नाही राहते. अरे होच्या मायाबीन बरोबर आहे पोटे, गोष्ट बरोबर करू. बरोबर ठीक आहे मग या गाडी आहे तुमच्यापाशी, या मग लवकर या. 2 मिनिटं थांबा, चिंट्या बाद गाडी घेऊन येते. 2 मिनिटं फक्त. अरे होय पटकन या, जाय. अधिक आपल्याला वेळ बी लागते, झाले जाय पटकन या. अरे करणार आहे त्याली गाडी चालू, कोण येऊ राहिलं अधिक आता? चल ना पटकन या. तो म्हणे सकाळी येतो म्हणे 8 वाजता. इथं 8:15 वाजले ना, 15 मिनिटं उशीर झाला ना. झाले 2-3 घंटे लागते म्हटलं तात्या आपल्याला. रस्ता काय तो का चांगला नाही आहे? अरे पोट्टे तो म्हणे 2 जण सोन्यान चिंट्या येऊ द्या त्याले बी. राव पडले रातचा आपल्याला ते टाइम तिकून आले म्हणून विचार करू आलो मी. कसं आहे, पैसे आदला राहते आपल्याजवळ. आले कोणी म्हणत तर काय करसा? आले म्हणत तर काय करसा सांगा तुम्ही काय मत? अरे मी म्हातारा झालो आता. काय करसान तुम्ही सांगा. म्हणून म्हणतो राहू द्या ना, पडले काय उरायला. बरोबर आहे म्हणा. त्याला म्हणणं बरोबर आहे. घेऊन घे राव पडले, वाया थोडी जाते काही. अरे आला नाही आला चिंट्या? का गेला तिकून तिकडे घरी? का झोडपला त्याच्या बापान त्याले? काय राजा टाइमपास करू राहिला? चल ना पटकन या, बुडा कलकल करू आला ना. चला म्हटलं तुमच्या मागं जाऊ. चला पटकन या, करा गाडी चालू करा. अरे कळ रे, त्याला जनरेटर चालू कर पटकन या. चला मग घ्या बजरंगबलीचं नाव. चला मग पटकन या. कोणती गाडी घेतली रे बा त्या चिंट्या? काही समजून नाही राजा. अर्ध ढुंगण माझ्या सिटीवर आहे, अर्ध ढुंगण खाली आहे. एखादा राफ्टर आला तर मागच्या मागच पडायचा भीती आहे नाही. भेवस लागत काय म्हटलं? त्या बुड्याला बसवलं नाही तर त्याचा टाऊस फुटून जाते. गाडीची सीट तर जरा मोठी घ्यायला पाहिजे होती. एकट्यापुरती गाडी घेतली. कोणती 2 व्हीलर होई, 2 माणसांनी चालले सारखेच होते त्याच्यावर. दुसरी कोणी आणली? हेच भेटली तुला गाडी? काय राजा माणूस आहे तू. आपल्या जाणं लंब्यावर आहे ना. राजा पुढे अकडचं काय? अरे गाडी नव्हती दुसरी बाबांनी नेली का वावरात? बाबांनी नेली ना वावरात. काय राजा काय करणार आहे? बाबा ते स्पोर्ट बाईकच वावरात घेऊन जाते. हे दिली तर बाबाला घेऊन. हे बरी आहे ना बिना गेअरची. पाय दुखाचं काम नाही. ऐकतच नाही राजा. हेच घेऊन जाते स्पोर्ट बाईक. हेच बरी वाटते म्हणते मला. त्याला बाबा एखादा जवान पोरासारखे शोक करते. काय स्पोर्ट बाईक आणि फोट बाईक नाही पाहिजे. हे दिली ना मस्त. हे बरी आहे ना, ढुकीटलू. अरे तात्या, राजा चार्जिंग करायची होती थोडीशी, घे ना बाजूले. लय वेळ झाला म्हटलं. हा करून घेऊ ना, मला करायची आहे चार्जिंग. लावतो समोर लावतो. तेच बरी आहे आपली नाही. तो स्टॉप घेऊ ना. तो स्टॉप घे म्हटलं आपल्याला. एकदम कम पैशात नाही. अरे माझ्यासोबत राहायची ना तर पुरे शोक तुला कम पैशात लावून दे तुम्ही. मग असंच म्हटलं पांढरे केसाने झाले, टकल्याचे केसाने उडाले म्हटलं मला. अरे बुडा पाहिला काय? पुऱ्या कम पैशात शोकत तो म्हणते लावून पुरे. म्हणजे सांग, ज्याला नाही लावायचे त्याला जबरदस्ती जाईल.
अरे मी काय म्हणून राहिलो चिंट्या सोने, तुम्ही समोर व्हा म्हटलं. हा आम्ही येतो म्हटलं चार्जिंग करू. आरामानं चालते येतो तुमच्या मागून. अरे काय तात्या काय धंदा लावू तुमची म्हणतच. हा इथं टाइमपास करू राहिले. आता नाही उराला का टाइम त्या बुड्याले तुम्हाला, नाही तर भल्ला टाइम उराला होता का बाळू बाप्पा. आता नाही उराला का टाइम तुम्हाला. हा याच्यासाठी बघा लवकर निघायला लावलं होतं. हा स्टॉपला किती काय टाइम झाला चालते तुम्हाला नाही. या स्टॉपसाठी टाइम आहे तुमच्यासाठी. बापू सध्या तुला आहे ना, जसं जसं वय वाढन तुला समजन का हे स्टॉप किती महत्वाचे होते तर. हा नाही का रे तात्या. अरे तात्या पोट्टे कुठं गेले रे दोघंच्या दोघे. हा समोर गेले काय. बरं गेलं राजा. त्याच्या समोर पे नाही चांगलं नाही वाटत ना. त्याच्या समोर प्यायचं काय आहे, पुऱ्या गावालाच माहित आहे दारू पेता म्हणून तुम्ही. त्याच्यात काय आहे. अबे लेका माहीत पडणं दिसणं लय फरक असते ना. तुला समजून कोण नाही राहिलं. नाही हे गोष्ट तर मी मान्य करतो म्हणा. बरं काय आहे मग, किती कटरान लागते तुमच्यासाठी. पैसे गिसे द्या म्हटलं बा. आज तुमच्या इकडून होऊ द्या काही ना काही. माझ्यापाशी कुठचे पैसे रे. माझ्यापाशी तर 1 रुपया बी नाही आहे. मी त्या भरोशावर आलो. मी तुला पहिले सांगितलं होतं का त्याची गुण आहे म्हणून. आपल्याशी पैसे गिसे नाही राहत म्हणून. भोसूरचा बुडा. हा भल्ला चॅप्टर आहे. ठसणीच्या गोष्टी भल्ला करते. किती पैसे पाहिजे रे तुले, पैशाची गरमी दाखवू राहिला काय. हा पहा आता कसा रंग दाखवू राहिला. बरं आणतो. किती पेता सांगून द्या. 3 क्वार्टर्स पेता ना. आणि त्याच्यासाठी घ्या लागते काय त्या महाराजासाठी. बरं झालं लेका आठवून दिली त्या. हो तोही पेती वाटते 2 क्वार्टर. 1 क्वार्टर त्याच्या बापाला लागन. 3 क्वार्टर त्याच्यासाठी घेऊन घे. बरं झालं त्या लक्षात आलं राजा. हा नाही तर अधिक आपल्याला वापस यायला लागलं असतं ना 3 फुकट एवढ्या दुरून. नाही तर मग उद्याच जायला लागलं असतं. उद्या सापडलं नाही सापडायची काही गॅरंटी नाही. त्याला होके चालूच राहते धनकाळाचे. बरं थांबा इथं आणतो बात. रे बाबा चार्जिंग. हा काय राजा पुरं ढूस झालो ना. चार्जिंगचा वेळ झाला ना. कुठं गायब झाला. अरे ये रे बाबा लवकर ये ना बाहेर. कायले टाइमपास करू राहिला. त्याच्या फोनावर फोन येऊ राहिले मला कधी येता म्हणून. या लवकर ये. अरे हे कोणती हो रे भिंगरी होय काय. भिंगरी दिसू राहिली येतं. अरे बापरे हे तर लय मजाची लागते रे बाबा प्याले. घ्या ना तर मग वताना नळले. चला पटकन काय टाइमपास करू राहिले. आता तोंडाला लावली आता दे ना पाजून थोडीशी. घे तर घ्या. अरे का 2 घोटातच खतम केली काय. एवढे फास्ट पाणी नाही पेत पावा कोणी. अरे इंजिनच तसं आहे आपलं बनलेलं. गट्ट एकदा तोंड जिबीला लागलं ते का गट्ट अंदर चाललं जाते ते. बरं हे घ्या खिशात ठेवून घ्या त्या गळ्यासाठी तुमच्या. चल पटकन या. गाडी आणा आपली ओली. वेळ उराला आपल्याला झाली. थांबा 2 मिनिटं घेऊन येतो इथंच. खाली उतरा त्या धडाच्या पडले गिळले फालतू. आणसान काही तर बांधा. नाही पडत तू लोड घेऊ बरं जा. आण बरं पटकन गाडी. अरे बसा म्हटलं बाळू मामा बसा. गाडी आणली ना. अरे आणली गाडी तर काय उपकार करू राहिला का मावर. हा त्याच भल्यासाठी आणली त्या. नाही तर कायच्यासाठी आणली तर. च्या मायाचा पागल बुडग सारखं म्हणावं तर उलटा ऐकायला येते असं आहे. अरे म्हटलं गाडी आणली बसा. काय तुम्ही बी. अरे गाडी आणल्यावर गाडीवरच येईन ना का पैदल थोडी जाईन मी. त्यासारखं मॅट थोडी आहे मी. अरे ज्या मायल्या बुड्याच्या असं खोपडा खराब करून टाकलं. मजाक नाही करत. तिला धनाच्या बाऱ्यात माहित नसतं ना कसं काढा लागते तर. तिला तिकडे निपटूनच टाकलं असतं. दिलं असतं तलावात फेकून. बस म्हटलं असतं बोंबलं. बरं बसा बाबा मीच मॅट आहे बसा. करू चालू गाडी. बसले बरोबर. काय जा पकड जा मला. आता इथं काय थांबला बिनपजूर. चल ना राजा पटकन ये. हा तिथं चला टाइम झाला आपल्याला पहिले. चल पटकन चल. तो चालला जाईन तर मग आता दुसऱ्या दिवशी 3ऱ्या दिवशी 5 बसशील का त्याला तिथं. तो सापडत नाही पहिलेच तर हाती. चल लवकर चल बरं. थांबा म्हटलं काका थोडेसे. बाळू काका थांबा म्हटलं थोडेसे. तुमच्या झालं काय. तुम्ही घेतली आपली चार्जिंग फुल करून. माई वाची आहे ना. थांबा मला एक विमल खाऊ द्या बा. विमल खाल्ल्याशिवाय मी नाही जात समोर. जेव्हा विमल खाईन तेव्हाच बरं वाटते मला. त्याच्याशिवाय नाही वाटत. दे बरं भाऊ एक विमल दे पटकन. हा हे घ्या भाऊ. अरे धन्यवाद दादा आणून दिल्याबद्दल गाडीवर धन्यवाद. अरे काही विषय नाही तुमच्यासाठी. हा अरे काऊन रे सोन्या तोंड काऊन असं करून बसलाय उदासल्यासारखं. काय झालं. जरासा माझ्या जागेवर बसून तर पाय. हा कसं एका साईडनं ढुंगण वरता आणि एका साईडनं ढुंगण खाली आहे तर मग माहित पडते तुले. राजा पूर्ण दुखून राहिलं ते. काय लेका गाडी आणलेले का त्या. का होता त्या लय तळली होती वाटते दोघाली बी. पिऊन तिथं झोपले वाटते. राजू लहान अर्ध्या घंट्यापासून आम्ही वाट पाहू राहिलो तुमची वाली. अरे नाही रे चिंट्या पांटेल्यावर गेलो थोडंसं. विमल घेतली आणि चला म्हटलं आता कसं आहे मुक तोंड काही बरं नाही राहत आपलं. आपल्याला पाहिजे काही ना काही चालू. अरे रस्ता होय ना बाळू काका का बस भलकुकडे घेऊन जासान. पहिलेच तुमच्या डोळ्यात दिसत नाही. अरे दिसते मले पण एवढं नाही दिसत. कामापुरती दिसते ना. कामापुरती दिसलं म्हणजे बस आपल्याला. बरोबर रस्त्याने चाललो ना आपण. त्या बस देसाने एखाद्या खाई पाईत घालून बसा लागेल बोंबलत. पहिले घरच्याला माहित नाही आम्ही कुठे चाललो म्हणून. हे उदार घरची कामं करायले. अरे तुम्ही आलेच काय रे बाबा. इथं भिवून द्यायला आल्या का आम्हाला. हा काही ढकलं ना हे करण आणि ते करण. बाळू काका तुम्हाला काय सांगू. विमल खाल्ल्यावर एवढं बढिया वाटते ना. ते गाणं आठवते मला. जसं जीवाले वाटते बरं एक विमल खाल्ल्या बरं. ते ऐकलं नाही का तुम्ही गाणं. एकदम बरोबर म्हटलं त्यानं. काही चुकलं नाही ते. जरा साईडला गाडी लावून थूक म्हटलं. आता एखाद्याच्या अंगावर गेलं तर आणखी झोडपे खाची. अरे बाबू काका मी फुकट नसतो. मी गिटकून घेतो. रस्ता खराब नसतो करत हो. बस थांबू रे इथंच थांबू. इथं गाड्या लावून दे. आता पैदल जा लागते. तेव्हाच म्हटलं आता बरं वाटवलं म्हटलं मला चिंट्या. काय राजा त्याली गाडी आहे. पुरं ढोंगण नुकू राहिलं होतं म्हटलं माय. अरे गाडीची काही गलती नाही. तूच बरोबर नसून बसला. काय व्हायच्या माया बिन मागं पाटील ऋतू राहिला. अरे बाळू काका ते खाली करणार गाडी. हा ऋतून राहिली ते लागली फागली एखाद्याला आणसान का वाळवा इथं.
अरे लक्षच नाही राहिलं राजा. अरे तात्या थैली नाही आणली का म्हटलं कासवाची? का राहिले घरीच झाला का डबल आणाले? अरे बरं लक्ष दिलं राजा, गाडीलाच राहिली होती थैली. थांब आणतो बात. बाकीच्या गोष्टी भल्ल्या समजते त्याले, हे असे कामं भल्ले राहून देते तो. हा बरं झालं ते आता म्हटलं त्याले, नाही तर मी एखादा गायब करत होता ना तो. पहिलेच तर भेटत नाही राजा, ते तर नशीब म्हणावं तुमचं, तुम्हाला भेटला तो कासव. चला चला थैली आणली, आता कुकडे जायचं सांगा पटकन. सांगा बाळू का कुकडे जायचं पटकन. अरे चल ना सारखा ह्याच रस्त्यानं. हा आरामानं चल, माईकून चालणं नाही होत फालतू. अरे हे कोणतं वावर आहे तुमचं? हा आप्पाजी हे कोणता वावर आहे म्हटलं? राजीव नवीनच ठिकाणी आणलं तुम्ही, हे तर मला भूतगीता असल्यासारखंच वाटवायला. हा राहते का कोणी नाही राहत इथं का? बस आमची बली द्यायला आणलं तुम्ही इथंच बोलावून घ्या म्हटलं त्याले. बाळू काका मी नाहीत बाबा अंद्र, माहिती फाटू राहिली, मी नाही येत अंद्र, त्याला इथंच बोलावा काय आहे तर. हो बाबा इथंच बोलावा आप्पाजी, आम्ही नाही अंद्र. राजीव लहान ते भेव लागल्यासारखं वाटवायला फालतू, त्याने पकडलं सोडलंच नाही तर काय करा. अबे एवढे कायले भिव राहिले मी असल्यावर? हा मी असल्यावर नाही भ्यायचं. चला पटकन अंद्र, काही टाइमपास टेन्शन नका घेऊ तुम्ही. चला मग चला तर चला, लावा छातीला माती, काय होईन 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 ना. हा अबे मला हे नाही समजू राहिलं, तुम्ही इथंच भिव राहिले अंधाराचे, आणि धन काढायच्या वेळेस कसं करसान रे मग? हा इथं तर लय मोठमोठे जनावर राहते धनाची रक्षा करायला, मग कसं करसान? अरे हा रे यार, हे गोष्ट बरोबर आहे काकाजी. हा मग काय करसान बे? चला हिम्मत तर लावाच लागन. चला सुरुवात करा आता इथूनच. अरे बाप रे, काय होय काका हे घर होय का काय होय बाबा? हा असं आलिशान घर तर मी पहिल्यांदाच पाहिलं. राजू मी एवढे पैसे कमावून नाही असं घर नाही पाहिलं ना. हा का बाप्पाजी कसं काय हे? हा काही समजलंच नाही ना. का बाळू बाप्पा कसं काय हे? बाहेर असं अंदर असं काहून असं? ते आता त्याला आल्यावरच विचारता, आपण का सांगू आता. मी काय म्हणतो बोलाव ना पटकन त्याले. हा रातचं बेरातचं कसं आहे इथू काट्याचं, लवकर गेलेलं बरं घरी. अरे सोंड्या बाबा, ओ सोंड्या बाबा या ना बाहेर. अरे कोण होय? अरे बापा बापा लय दिवसाबाद आले. हा बाळू आहे ना तू? बाळू आहे ना? अरे हो बाळू आहे ना बाबा, ओळखलं नाही काय? मी काय म्हणतो, एक लय महत्वाचं काम आहे, मी त्याच्यासाठी आलो. फालतू काय टाइमपास करू नको मला तू. बोला ना तर काय करायचं आहे, काय काढायचं आहे आता? एक वेळा दिला ना मालामाल करून. का हो म्हटलं सोंड्या बाबा, हे कसं काय म्हटलं? बाहेर असं झोपडपट्टी सारखं दिसते, अंदर एकदम आलिशान महल, काहून म्हटलं असं? म्हटलं आपल्याला 21 नक्की कासव बी भेटला, त्या थैलीत आहे, तुमच्याच पैसे राहू द्या तो. उद्या म्हटलं आपल्याला जाणं आहे धन काढाले, तुम्हाला त्याच्यासाठी सांगायला आलो. आणि काय आहे सामग्री गिमग्री मला फोनवर सांगून दे जा, तशी मी यायला सांगून देईन. अरे काय असंच थोडी निघत असते धन, काहून तुम्हाला माहित नाही काय? मांग अमावस्या पौर्णिमेची वाट पाहा लागेल आपल्याला. अमावस्या पौर्णिमा कवाची आहे माहिती आहे का तुम्हाला? अरे उद्याचीच आहे अमावस्या पौर्णिमा, उद्याचीच आहे अमावस्या पौर्णिमा, उद्याच करावं लागते ते कांड. अरे होच्या मायाबीन मला माहितच नाही उद्या आहे म्हणून अमावस्या पौर्णिमा. बरं ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला सांगतो ते सामग्री आणून ठेव जा, पूजाचं सगळं साहित्य आणून ठेव जा. हा आणि आपले घन पावळे हतोडे कुराळ सगळं एकदम रेडी ठेव जा. गड्डे खांदाले म्हणून राहिलो मी, जास्त टाइमपास काही करू नका. उद्या रेडी राहा मग तुम्ही. तसं मी तुम्हाला फोनच लावतो. काय म्हणून राहिलो मी? हा बाळू भाऊ तुम्हाला फोन लावतो म्हटलं मी. चला या मग लवकर तुम्ही. म्हटलं कासव पाहून घ्या ना 21 नक्की आहे काय तर त्याच्यातला काढून. कुठं आहे कासव तर दाखवा, कुठं आहे तर थैली कुठं आहे? तुमच्या पाठीमागच आहे. 1 2 3 4 हा पुरा 21 नक्कीच आहे. हा जमला, आपल्याला जो पाहिजे तर तोच आहे. ठीक आहे होऊन जाईन काम आपलं. काही लोड नका घेऊ, उद्या तुम्ही तयार राहा. असे तर धना आम्ही किती काढले नाही हो बाळू काका, सांगायले तुम्ही होते कशी, तुमची कंडिशन काय कशी, तुम्हाला काय सांगितलं होतं का तुमच्या वावरात आहे? बाळू काका म्हणे असं काहीच नाही राहत म्हणे, अंधश्रद्धा आहे म्हणे. जब दिलं ना त्याला काढून तर आता तुमच्या समोर जे काय आहे ते. आणि हे जे मायपुरं घर दिसून राहिलं हे मी धनापाईच बनवलं म्हटलं, नाही तर बाळू काकाला विचारून घ्या, त्याची झोपडी आहे ना, ते झोपडीच ओरिजिनल आहे तशी म्हटलं तर. आता काय खरं आणि काय खोटंच्या मायबीन, आता म्हणून तर राहिले सगळे. धन काढल्यानं लपत्ती होते, 3-4 पिढ्या सुखी होते. आता माहीत पडन बा आम्हाला का माहित हो धनाचं गिनाचं. हा बुडा तिथं गोष्टी करू आला होता आणि ह्या पोट्ट्या नाही ऐकल्या. आणि मग काय 21 नक्की कासव पाहिजे म्हणे. मग गेलो बाबा तकदीरानं, आम्हाला भेटलं बी तो कासव, म्हणून जमला तो ताल. तुमच्या एरियातला तो कैलास पाहिला तुम्ही? काय होता तो? हा काहीच नव्हता म्हटलं तो, शून्य होता शून्य. आता 0 to हिरो झाला म्हटलं तो. हिरो बनला तर तुमच्या गावातला शावकार माणूस झाला. कोणाच्या पायी? आमच्याच पायी. आता पाहून घ्या म्हटलं 1-2 घंट्यान त्याची ट्रिप आहे इकडे. आज पार्टी आहे म्हटलं आमची. अरे बापरे, एक एकटे पार्टी करू राहिले, आम्हाला बोलावून बी नाही राहिले बा. भरलं काम मोठं झालं तुमचं. अरे तुमच्या डोळ्यानं नाही दिसत, तुम्ही एकटे डुकटे कुठे आहे इकडे? हा आजच मोठ्या मुश्किलनं आले दिसू राहिले तुम्ही मला किती दिवसाबाद. बरं या टाइमपास नका करू, चला जा मग तुम्ही घरी जा लवकर. रातचं बेरातचं कसं आहे बेकार काम आहे. जा उद्या तयार राहायचा फक्त. मला डायरेक्ट तुम्ही अड्ड्यावर भेटा. अरे कोणत्या अड्ड्यावर भेटू बा ते तर सांगा. बाळू भाऊ तोच आपला पहाडी एरिया, तेवढ्यातच लय धन आहे. ठीक आहे येऊन जा घेऊन. काय होता त्या कधी येते बुडा, किती वेळची वाट पाहू राहिलो. हा अरे आजच करणं आहे तो प्लॅन आपल्याला. बस 2-3 दिवस लावून राहिले कायले. आज अमावस्या पौर्णिमा आहे म्हटलं, आज कांड करायचंच आहे आपल्याला. आज मालामाल व्हायचाच आहे. बस लय झाले कष्ट. अबे असे कोणते कष्ट केले बी त्या जिंदगीत तर कामाला नाही पाहिलं मी तुले. कॅटरसवर 1 दिवस जातात बस. मोबाईलच्या रिचार्ज पुरती झाले का पैसे? काय ले का सोन्या तोंडात आलं ते बोलून देणं आपलं. अरे त्या कष्ट म्हणजे आता भविष्यात थोडी कष्ट करायचे आहे. जसे तुम्ही टोले घेतले आपल्याला नाही करायचं आहे तसं. बस एकदम घरी बसून मस्त शाही काम शावकारी. हा
जर हे सक्सेसफुल झालं तर ठीक आहे, नाही तर मग तर कपडे फाटोस तर तुला कामाला पाहायला लागणार आहे. आपल्या इकडून नाही होते धंदे बंदे, काम करायचे दुसऱ्याच्या इकडे. आम्हाला वाटते आपल्याला नाही शिकवले आपल्या बापानं. हो पहिले सांगतो, ते मोठ्या मुश्किलने एखाद्या दिवस गेलो तर गेलो कॅटरसवर, नाही तर मी नाही जात. मला कोणती गरज पडली आपण नाही करण, आपण करण बिझनेस मोठा जात. हा तुमच्यासारखे 4 कामाला ठेवीन म्हटलं. बंद कर रे त्याला गोष्टी. धुंगणाची चड्डी फाटली तेच तर घेणं नाही होतले का? हा मारले का त्या दिवशी पाण्यात उतरला कासव पकडायला तर पाहिलं नाही का आम्ही? पुरा ताल दिशे त्याला अंगुराला मोठ्या गोष्टी करू राहिला, माझ्यासारख्या 4 ठेवतो. मोहन तात्या भल्ले गरम होते राजो. त्या बुड्याचा जाव आपल्यावर काढे, बुडा त्याच्यावर गरम होते, हे आपल्यावर गरम होते. आणि पहिले सगळ्याला सांगून देऊ राहिलो म्हटलं, हे बुड्यावर आतापर्यंत जेवढा खर्च झाला तेवढा बी मला खर्च त्याच्यातूनच लागन धनातून. पहिले सांगू राहिलो मला जास्त धन लागन. मग म्हणसान काय झालं? अरे असा कोणता खर्च झाला का त्याला काय खर्च म्हणते काय? हा काही आपल्याच मनानं जे आहे ते सगळ्या सारखंच भेटन. पहिले सांगू राहिलो, कोणाला कमी नाही कोणाला जास्त नाही, सगळे जण बरोबरीची मेहनत घेऊ राहिले म्हटलं. फालतूगिरी नाही पाहिजे म्हटलं. हा रोजच्या सकाळ संध्याकाळच्या 3 पावट्या लागू राहिले म्हटलं त्याला. मजाकची गोष्ट आहे काय? हा आणि ते बुलेटला ॲव्हरेज किती आहे तुला माहित आहे? माझ्या गाडीला ॲव्हरेज तुला माहिती आहे ना किती आहे? 15-20 ॲव्हरेज आहे. त्याच्यात म्हटलं त्याला जिथं पाहिजे तिथं घुमून राहिलो म्हटलं मी. मग डोकं पुढे मी करू राहिलो म्हटलं. काल रात्री बी आम्हीच गेलो म्हटलं सोबत. तू तर होताही नाही विचार नाही तर सोन्याले घेऊन घे जाणं तात्या, घेऊन घे जाणं अर्धी छटाक जास्त. ठीक आहे, निघू तर द्या पहिले, का निघायच्या पहिल्याच्या गोष्टी आहे तुमच्या. अरे लावर मोन्या बुड्याला फोन ला. रान राजा किती वेळ तर बसलो आपण, अर्धा 1 घंटा झाला ना. येतोच करू राहिला तो. लावर फोन लावर, बोलाव लवकर त्याले. राजा आजची अमावस्या आहे, मग डायरेक्ट 3 महिन्यानंतर अमावस्या आहे. मग 3 महिने काय करशील? हा आता तर गेला होता नंबर सेव बाळू आप्पा म्हणून, भेटला. अरे धन भेटेपर्यंत त्याचा नंबर सेव्ह करून ठेव. धन भेटल्यावर लागीस तर मग त्याचा नंबर डिलीट मारजो. पहिले सांगू राहिलो तुले. हॅलो, कोण बोलत आहे? कायले परेशान करू राहिले रे 17 नंबरवरून फोन करून? अरे मी होय म्हटलं बाळू आप्पा मोहन, इथं बसलाय किती वेळचा झाडापाशी. आज जाता नाही का आपल्याला धन काढाले? हा लवकर या ना बाबा, किती वेळची वाट पाहू राहिले तुमचे सगळेजण. बस रस्त्यानं जा, येऊन राहिलो. हे चिलम घेतली, जरा चिलमचा माल घेतला त्याच्यानं टाइम उराला. बस आलोच. काय म्हणून राहिला मोन्या? बुडा कुठं म्हणते? बस आलोच म्हणते बा, चिलमचा माल घेऊन राहिलो म्हणते. अरे बाबा याच्या चिलमले पुरं कटायलो मी, पुरं चिलमले कटायलो. लहान राजीव खराब आवाज येते देतात त्या. काय कोणाला झेला लागू राहिला आपल्याला सांगा बरं. अरे तुम्ही काहीच नाही झेललं, मी तर पुरं पागल झालो राजा त्याले. हा एवढं पागल झालो असं वाटे मला का तिकडे नेऊन त्याची गच्ची दाबून मारून टाकावं त्याले. एवढं परेशान झालो म्हटलं मी त्याले. अरे नाही हो तात्या, आम्हा धन काढू द्या बाबा, नंतर करता तुमचं काय आहे तोपर्यंत काहीच नका करू. धन काढल्यावर जे काय ते आपल्याला थोडी माहिती कसं काढायला लागते, ते त्यालाच माहित आहे. त्यानं काढला आहे तर. अरे त्याच्याच्यानं थांबलाय ना माणूस, नाही तर त्याला कोण झेलते? बोल तात्या बोल, काय म्हणून राहिला सांग पटकन. अरे म्हटलं संध्याकाळी जायचं आहे ना, आज फायनल आहे ना काढणं आपल्याला. आजच तमाशा आहे म्हटलं. आता सांगा काय आणून काय नाही आणू तर. आता सगळ्यात पहिले एक काम करा तुम्ही, घमिले पावळे घरी असन तर एकच नंबर काम होऊन जाते. जा घेऊन या पटकन इथं. अरे मी काय म्हणतो, हे पा आपण जर घरी गेलो घमिले पावडे घेतले आणि रातचं निघालो तर घरचे काय म्हणत तुम्ही विचार करा. काही कुठं चालले जास्तीचे चौकशा करन. बाया तर माहिती तुम्हाला घरच्या कशा आहे. त्याच्यापेक्षा एक काम करा, मी वाटल्यास पैसे देऊन देतो, आपल्या दुकानातून घेऊन येऊ आणि नंतर वाटल्यास तुम्ही मला पैसे देऊन द्या. ठीक आहे, काय म्हणता? तसं जमते, ते तर 1 नंबर काम झालं. इकडे घमिले पावडे घेतले, इकडे लप्पास केले नाही काय. चला दुकानात चला बरं पटकन. किराणा दुकानात भेटन आपल्याला. ते कुठं भेटू शकते नाही तर घमिले पावडे? नाही रे, किराणा दुकानात भेटत असते घमिले पावडे, हार्डवेअरच्या दुकानात. चला घेऊन येऊ बात आपण. एक काम करा, तुम्ही एवढे जण काही येऊ नका. हा सोन्यान मी जातो पटकरके आणि चाललाय तो. हा घेऊन बात येतो, तुम्ही इथंच थांबा. चला तात्या मग पटकन, टाइमपास नका करू. कसं आहे रात्र उराली, लवकर करणं आपल्याला. ते अमावस्या पौर्णिमेचा टाइम आहे पहिले. अरे आपल्याला रात्री नाही काढायचं आहे, दिवसाच काढायचं आहे. कोण सांगितलं तुम्हाला रात्री काढायचं आहे म्हणून? हा काय बोलू राहिले? अरे आम्हाला तर वाटलं रात्रीच काढू राहिले काय. मग तर लवकर काढायला लागेल, पटापट बंदोबस्त लावा लागेल. चल सोन्या पटकन घमिले पावडे घेऊन येऊ, चल पटकन. अरे तात्या इथं दिसू राहिले राजू घमिले पावडे. विचारून घ्या काय भावाचे आहेत, घेऊन घ्या. किती लागन आपल्याला? 2 लागन. हा विचार ना कितीचे आहेत, विचार ना तू विचार ना. अरे विचार ना राजू, तुम्ही काय विचार ना. अभि विचार ना मी, तू काय उराले विचाराले? हा तू मावर ढकलू राहिला, मी त्यावर ढकलू आलो. विचार तू विचार. अरे काका म्हटलं हे पावडं कितीच आहे म्हटलं? एक कोणतं हे वाला म्हटलं काय तुम्ही? हा हेच तर पावडा आहे वाटते तुमच्याशी. अधिक कोणते आहे असं तर दाखवा बा, चांगले मजबूत दाखवा. अरे हेच घेऊन जा तुम्ही, हेच मजबूत आहे. दुसरे कोणते पावडे येणार आहे? नाही तुम्ही म्हटलं नाही का आता हेच वाले काय, म्हणून म्हटलं बा दुसरे असेल तर दुसरे दाखवा. दुसरे चालते आपल्याला. काय आहे नाहीतरी 1 दिवसाचं काम आहे, बाकी दिवस तर वावरात होई नाही त्याला. अरे तुमच्या वावरातच असं ना, कायले घेत बसता फालतू खर्च करत बसता. हा तुमच्या वावरातच असं घमिले पावडे, ते घेऊन या. कायले बसू राहिले फालतू याच्या चक्करमध्ये? अरे आणाले काही नाही वावरातून, चौकशा जास्त चालते ना. चौकशा नाही करत काय, माहित नाही का तुले? आणि आपण तिथं चाललो आणि तिथं जर पावडं गिवडं हरपलं तर कोण देते भरून? कोणी नाही देत. त्याच्यापेक्षा हे कसं आहे, स्वतःच्या पैशाने घेतलं म्हणजे काळजी राहते. बरोबर मग बरोबर नेते बरोबर आणते. नाही हे गोष्ट पटली म्हणा तुमची, बरोबर आहे. कसं आहे दुसऱ्याच्या वस्तूची जाण नाही राहत लोकांना, स्वतःच्या वस्तूची बरोबर जाण राहते. नाही इकतच घेऊन घ्या मग, जाऊ द्या. वावरात घमिले पावडे तर लय पडले आहे वावरात. घमिले पावडे कमीत कमी 10 घमिले 10 काप पावडे आहे म्हटलं. खुरप बी आहे मग. अरे राजू आपल्याला टिकास बी लागेल ना, खंदाले गड्डे. हा टिकास पावडं घमिलं आणखी काय पाहिजे आपल्याला? बस मग एवढ्या याच्यात होऊन जाते. 3 याचा त्याला बरोबर रेट लावायला लावू आपण. हा हे म्हटलं तुम्ही डझन न घेसान तर तुम्हाला सस्ते पडते.
पहा तुम्हाला कसं वाटते तर. तसं नगानं घेसान तर तुम्हाला 250 रुपयाचा एक नग पडते तो. काही कमी करा म्हटलं बा त्याच्यात. 250 रुपये लय होते ना. कमी म्हणजे याच्यात काय कमी करावं बा, ते किलोच्या हिशोबानं राहते तो. हा, किलोच्या हिशोबानं घ्या मग. तुम्हाला सांगतो 350-400 रुपयात पडते ते किलोच्या हिशोबानं. अरे काय राजे हो, काय टेंडर मारू राहिले तुम्ही हा? अरे आता तर मागच्या हप्त्यात घेऊन गेलो मी तुमच्यापासून हा 180 रुपयाचं. काही आपल्याच मनाला लावून राहिले. 10 पावळे घेऊन गेलो म्हटलं, 10 गमिले मी म्हटलं अधिक कमी पडन ते येईन म्हटलं. आठवते का तुम्हाला? बरं किती पाहिजे? 2 पाहिजे, 4 पाहिजे, 6 पाहिजे, किती पाहिजे? अरे 2च पाहिजे. गमिले दाखवा आधी, गमिले असेल तर. हे पहा इकडे, हे पहा प्लास्टिकचे गमिले आहे. पहा तुम्हाला कोणते पसंत येते, प्लास्टिकचे पाहिजे का स्टीलचे पाहिजे? सांगा कायचे पाहिजे तर. अरे प्लास्टिकचे कोणी कामाचे हा? मातीच्या माती उचलून बाहेर फेका लागेल ना आपल्याला. त्याचा चपकूनच जायचे होय. प्लास्टिकचे नका घेऊ. लोखंडाचे मागा द्यायले कसं आहे तुमच्या कामात पडून जाते मग. म्हटलं प्लास्टिकचे नाही पाहिजे, चांगलेवाले दाखवा आपल्याला. लोह्याचे पाहिजे, लोह्याच्या पत्राचे हा, पत्र्याचे दाखवा बाबा. हे नका दाखवू प्लास्टिकचे, हे काही कामाचे नाही आमच्यावाल्या. हे कसं एकदा वापरणं पडूनच आहे. ते कसं कोणत्या कामात पडते? आपले कांदे मांदे उचलायचे आहे वावरात हा, खतगीत फेकायचे आहे, कोणत्या कामात पडते ते दाखवा असं तर. बरं 2 मिनिटं थांबा, अंदरून आणून देतो. अरे गोंड्या लवकर आण बरं एक स्टीलचा गमिला आण लवकर, यायले दाखवाले. घ्या पाहून भाऊ कसे पाहिजे तुम्हाला तुमच्या हातानं. हे पाहू काका एकदम मजबूत. तुम्ही डोक्यावर मारून का तुम्हाला मजा वाटत असेल तर, नाही तर त्याच्या डोक्यावर मारून का फुटत नाही. हे एवढी गॅरंटी आहे म्हटलं. 2 वर्षाची गॅरंटी आहे याची. अरे का बाबा, का पागल झाला काय? डोकं फोडायला लावता का आम्हाला डोक्यावर मारून? काहीच्या काही आपलं हा असं म्हण बाबा. खाली आपटून पा म्हणून जोऱ्यानं पा, कसं आपटून दाखवत तुम्हाला. अरे नाही हो काका, खाली मारल्याने चपकून जाईन ना ते. मग काय करावं आम्ही? चपकल्यावर घेते का गिराईक डबल? हे कसं समजू राहिलं तुले? का चपकल्यावर घेत नाही ना आम्हाला मुलाला डोक्यावर मारून पाय. बरं ठेवून दे खाली, ठेवून दे म्हटलं. टिकास घेऊन ये जा, टिकास बी दाखवा आम्हाला कशा आहेत. बरं गमिला तर सांगा पहिले, गमिला तर सांगा. बोल हे घेऊन घेता का बाबा टिकास? पहिले गमिलाचे भाव सांगा काय आहे तर. भाऊ ते गमिलं किलो नाही येईन तुम्हाला, 40 रुपये किलो ना. 5 किलो तर आहे ते. 200 रुपयाचं गमिलं पडते ते. बापरे, 360 रुपये तर ते पावड्याचे झाले आणि 200 रुपये गमिलाचे. 560 रुपये तर इथंच झाले रे. हा, हे तर भलं मागात पडू राहिलं राजा. आता हे तुम्ही देणार का नाही देणार पैसे, याची तर काही मला गॅरंटी नाही आहे. आणि ते निघन का नाही निघन धन निघाला तर देसान पैसे, नाही तर कायचे देसान तुम्ही. अरे तर तुमच्या कामात तसे पडते ते वावरातल्या. कशी गोष्ट करता तुम्ही हा? आमच्या इथं वावर धुरे असते तर मग आम्ही नेले असते ते. आता तुमच्या कामात पडते ते. अरे हे टिकास पाहिजे म्हटलं का ठुंदी म्हटलं अंदर? सांगा ना पटकन भाऊ. अरे वा पाहिजे ना. किती रुपयाची पडन ते सांग. हे पडन म्हटलं तुम्हाला 400 रुपयाची. पा, कारण प्युअर बोलाच आहे म्हटलं ते. लोह्याची नाही, प्युअर बोलाच आहे म्हटलं ते. खनखन वाजते म्हटलं. काही कमी जास्त म्हटलं त्याच्यात कमी कर ना काही हा. 60 रुपये कमी करून घ्या. चला 900 रुपये सगळं फायनल करून टाका. जास्त टाइमपास काय करू नका. बस आता काही बोलू नका फालतू. अरे काय राजो, तुम्ही तर पुरे कमाईचेच घेऊन घेतले. काय भेटले आम्हाला 3 आयटमवर? 60 रुपये तर भेटले. ते कमाईच घेऊन राहिले तुम्ही तर. पहिले तुम्ही मला उत्तम भाऊ एवढं सांगा का तुमच्या दुकानाशिवाय मी कुठं जातो काय हा? तुम्हाला माहित आहे ना, दर दिवाळीला आणि दसऱ्याला मी तुमच्यापासून गमिले पावडे नेतो. मग तुम्ही तर मला अधिक स्वस्त द्यायला पाहिजे. काय राजे हो, असं नाही करायला पाहिजे. 60 रुपयेच कमी म्हटलं ना बा, 600 रुपये थोडी कमी म्हटले. फक्त मी काय म्हणून उत्तमराव, हे इथंच राहू द्या. हा, गाडी आणतो म्हटलं आम्ही, मग गाडीत घेऊन जाईन. इथंच राहू द्या म्हटलं, हे सामान बाहेरच काढून राहू द्या. बरं काही हरकत नाही. राहू दे रे बाबू ते तिथं एका साईडला लावून ठेव. पाहिजे कोणाच्या पाया घ्यायला लागेल गिरायकाच्या. चला येतो म्हटलं मग उत्तमराव. हा, बाद गाडी घेऊन ये तुम्ही. हा या म्हटलं दुकान आहे ना, अर्धा 1 घंटा चालू, बाद येतो म्हटलं आम्ही. बापा दुकान तर दिवसभर चालू आहे. या ना तुम्ही रातच्या 10 वाजेपर्यंत. तात्या म्हटलं आता हार फूल अक्षित कुकू सगळं घ्यायला लागेल ना. हा, चला ना घेऊन येऊ ना आपण. पेढा गिळा सगळं घेऊन या लागेल ते. अत्तर गित्तरची बॉटल. अरे हावले का, आपण तर याच्यातच गुतलो, याच्यातच आपला टाइम गेला. चल पटकन चल. बोला भाऊ, काय पाहिजे? हार फूल मोगरा गजरा बेलफूल काय पाहिजे होतं सांगा. आम्हाला म्हटलं पाहिजे थोडं बाजूला हो जा. लेडीज आहे मागं, त्याला गजरा घ्यायचा वाटते. थोडंशी इकडे साईड लिहून जा. ही ताई लेडीज फर्स्ट आहे का? अरे जमा आहे. बोला ना, तुम्हाला काय पाहिजे होतं? देऊन द्या पहिले, त्याला देऊन द्या, नंतर आम्ही घेतो. म्हटलं गजरा कसा दिला काका मोगऱ्याचा? तो 2 फुटाचा येते मॅडम, 50 रुपयाचा येते. बापा खूपच महाग सांगत आहे तुम्ही. समोरचा तर 20 रुपयालेच म्हणत आहे तुम्ही, डायरेक्ट 30 रुपये वाढून सांगत आहे. राहू द्या नको पाहिजे तुमच्या बच्चा. बरं जातीतूनच घेऊन घ्या मग. शिळे फुलं राहते त्याच्यापाशी. बोला तुम्हाला काय पाहिजे होतं? म्हटलं की 20 रुपयावाला हार द्या आणि 10 रुपयाचे फुलं टाकून द्या त्याच्यात. अक्षित कुकू भेटते का तुमच्यापाशी? 20 रुपयाचा हार तर नाही आहे राजू, 50 वाला आहे. 50 वाला चालते काय? बरं देऊन द्या. 50 रुपयाचा हार द्या. अक्षित फुलं असेल तुमच्या अशीत, अक्षित कुकू टाकून द्या त्याच्यात. अक्षित कुकूच्या पुढे आहे 5-5 रुपयावाल्या. दे ना मग ढकलून, काय विचार करू द्या टाकून त्याच्यातच. थैली नाही आहे का तुमच्याशी? प्लास्टिक पन्नी बना राजू आमच्यापाशी. बरं तुमच्याची सध्याची थैली देऊन द्या, मग मी देऊन देतो तुम्हाला. ठीक आहे, आणून देतो वापस. आठवणीनं देतो आपण. याचे 50 रुपये थैली तुम्ही जमा करा. आणसान नाही आणसान काय भरोसा. जेव्हा आणून दे वापस तेव्हा घेऊन जाता तुमचे 50 रुपये. द्या बरं पटकन. हा हे घे जा भाऊ. ठीक आहे मग काय पैसे दिले म्हटलं. चला येतो मग. हा ठीक आहे. यायच्या मायले यायच्या येते का नाही येते? कुठं गेले 2 जण? का झाले का लापता? टाइम निघून चालला ना आपला. मग मसन बुंबलत काळी खाली करता म्हटलं. आप्पा टाकसान तात्याच्या डोळ्यात करसान त्याला भोकणं राहीन ते धनच्या ठिकाणी. पहिले याच्या डोळ्याचं काम काढसान. अरे आला का तात्या? आला काय? हो आलो बाळू काका. मी काय म्हणतो, सगळे जण इथंच थांबा. आपल्याला 2 व्हीलरनं जाणं काही परवडत नाही. मला ते गाय पण त्याच्यातले. म्हणून माय म्हणणं काय, कसं आहे कोणाच्या गाडीत पेट्रोल राहते नाही राहत. मी टाटा सांगतो भाड्यानं. टाटास मध्ये बसू सगळे जण आणि चाललं जाऊ. काय म्हणतात तात्या?
आणि तिकडून तिकडे रस्त्यानं म्हटलं येईल घेऊन घेऊ आपल्या माणसाले जंतर मंतरवालेले. तुम्ही काय म्हणता सांगा मला. चांगला आहे सोने, घेऊ दे ना, तेवढेच आपले पेट्रोलचे पैसे वाचते. आपल्याला काय घेऊन दे ना, काय येऊन 50-50 अंगावर येऊन जाईल, ते देऊन देऊ. किती दूर आहे काय आहे आपल्याला थोडी माहिती. हा बरं तात्या ठीक आहे ना. नाहीतरी कसं आहे, घमिले पावळे आहे ते कुठं टू व्हीलरवर बसते, आपल्या गाडीत चालले जाईन एक खट्टे, एक पाण्याची बॅरल घेऊन घे जा. हा पाण्याची एक बॅरल बी घेऊन घे जा म्हटलं. तानगीन लागते आपल्याला, गड्डा खांदा लागते म्हटलं. घाम गायचं काम आहे आज आपल्याला. आज आपल्याला धनकाळाचं मिशन पूर्णच करायचं आहे म्हटलं. हो बरं थैला इथं ठेवतो म्हटलं. याच्यात सगळे पूजाचं सामान आहे, सगळं नारळ खोबरं हार फुल बेलफुल सगळं आहे म्हटलं याच्यात. हे इथं ठेवतो आणि बाकी घमिले पावळे आपल्या दुकानापाशी ठेवले. आपल्याला लवकर जाणं, मी बात घेऊन येतो टाटा इथंच थांबा सगळे. हे बरं केलं ना तात्या तुम्ही, फुटका फटका घेऊन आले. हा डिझेल टाकान घुमा कुठं बी. तुमची वैकी की म्हणा लागेल, पण चांगली वैकी आहे. कोणाचं वय आहे? अरे फुकटात नाही रे मोने. अरे का फुकटात आणलं का बाबा, तुम्ही का पागल झाले काय? 1000 रुपये भाडा आहे म्हटलं त्याचं वालं. 1000 रुपये भाडा आहे, डिझेल आपल्याला टाक नाही म्हटलं. फालतू काही डोकं खराब करू नका, मावर ढकलून राहिले तुम्ही तर सगळं फुकटा फाकटा. दुसऱ्यापासून आणलेली म्हटलं भाड्यानं. अहो बाळू कोण होय रे तो रे, नाव घेऊन म्हणून राहिला रे. हा त्यावेळे नातू पण तू खेळू राहिले म्हटलं, त्या आप्पाजीच्या उमरचा आहो ना मी. बाबू हा नाव घेऊन म्हणून राहिला तो एकिरी. बाळू कोण होय तो? अहो बाळू आप्पा असं म्हणायचं होतं मला, तुम्ही फक्त बाळूच ऐकलं. अरे आप्पा म्हटलं म्या काय राजो, थोडासा कसं गया हे उराला होता. अरे म्हटलं ते चिलम बंद करणार, सीएनजी गाडी आहे नाही, भडको सांग काय पेटो सांग का आम्हाला. हा आम्हाला परिवार गिरीवार आहे ना. आता तुमचं तर काय आहे, तुमचं तर 50 टाका लागते काही दिवसात. बाबू जरा माणुसकीनं बोल. अधिक म्हटलं 50 वर्ष जगतो म्हटलं मी, कमजोर समजू राहिला काय? हा बे जवानपणी किती खाल्लं मी, प्युअर माल खाल्ला, तुमच्यासारखं खाल्लं का फवारणीचं? हा तुमच्या अड्ड्या कमजोर आहे म्हटलं, मायानी आहे. फालतू नाही बोलायचं आपल्यासोबत. सांग रे तात्या येईल, समजावून सांग जरासा. शेत्या इकडे रे, इकडे 2 मिनिटं इकडे ये. बोला काय म्हणता बोला. अरे त्याला काहीच नको म्हणू सध्या, धन काढेपर्यंत काहीच नको म्हणू. धन काढल्यावर घेऊ त्याला फाईलवर. मला पिशार घ्यायचा आहे ना, लय सतावलं त्यानं मला. लय सतावलं त्यानं. रोजच्या 3 पावट्याचा खर्च, त्याचा तो तंबाखू, त्याचा माल बनवून द्या. नौकरच ठेवलं तसं काही त्यानं आपल्याला. आता कसं आहे, आपली अळली खुटी जाशीन कुठी असं काम झालंय. म्हणून म्हणाल चुपचाप राह, एकदा धन भेटू दे, मग तो आहे मी आहे ठीक आहे. ते सोमरा घ्या म्हटलं तुमच्यासोबत बसाले, बाजूला मी बसतो म्हटलं कंडायवर सीटवर. हा त्याला घ्या मागं बुड्याले, त्याचा वास मला सैन्य होत. फालतू तो मागं राहीन नी राहीन. नाही तर मग तुम्हाला पा तुमचं काय आहे तर, नाही तर मी तर नाही येत बाबा. बरं बस बाबा तू समोर बस. सोमरा मी बसन म्हटलं तात्या, मला नको सांगू त्या गोष्टी. माझ्या कमरीच्यानं होत नाही रे बा. झटका गिटका आला तर बसू काय तुमच्या ज्यानं माझी कंबर तोडून बसून. हा माझ्यानं काय होते का आता कामधंदे काही? पहिलेच सांगू राहिलो मी. सोमरा मी बसन, मागं बाकी जायले बसू. कंडायवर सीटवर मी बसन, नाही तर मग म्हणशील काय झालं, नाही चाललो मग मी घरी. चेत्या इकडे 2 मिनिटं इकडे, त्यासोबत काम आहे मला. बोल काय म्हणतो सोन्या. काय राजा या बुड्यानं भल्ला कावानला आपल्याला, खरंच ना लय कावानला. मी काय म्हणतो थोडं ऍडजस्ट घे करून, जाऊ दे ना फेकणं तिकडे. त्या धुपारण्याला समोर बसू दे बुड्याले, आपण मागं बसून जाऊ सगळे. हा ते धुपारनं जाऊ दे ना तिकडे समोर. काय म्हणून राहिला? बरं ठीक आहे तसंही जमते. हा मला काय पाहिजे फक्त त्याचा त्या चिलमचा वासनी यायला पाहिजे. राजा पुढे डोकं खराब होऊन जाते मला. बरोबर तात्या ह्या बुड्याला घेऊन घ्या म्हटलं समोर, आम्हाला काही फरक नाही पडत. घेऊन घ्या समोर. अरे तात्या पाण्याची बॅरल नाही घेतली का हो? अरे वाके करता का आमचे, गड्डा खांदा लागतील तिथं, घाम नाही जात काय? पाण्याची बॅरल घेऊन घ्या म्हटलं सोबत. अरे घेतली ना, समोर ठेवली आहे पाण्याची बॅरल. हे मागे घेऊन घे, इकडे अडचण उरायली, मागे घेऊन घे जा. अरे स्वयंपाक पाण्यासाठी काही नाही घेतलं का तिथं? हा जेवण नाही करसान का तिथं? का बस तसे जाणसान का उपाच्या पोटी आम्हाला? अरे तिथं आपण धन काढायला चाललो म्हटलं, पार्टी करायला नाही चाललो. काही राजा तू तर असा समजू राहिला का पार्टी करायला चाललो? ते जेव्हा घेवायचं काही काम नाही आहे म्हटलं. डायरेक्ट पटकन आपलं काय आहे ते करा आणि लवकर घराकडे या आणि घरी येऊन जेवा. फालतू नखरे नाही पाहिजे तिथं. अरे मोहन दा आपण काय तिथं काय बैरमच्या यात्रेला चाललो काय? हा आपल्याला धन काढणार आणि पटकन घरी येणार, मग जेवत बस जा ना घरी आराम आणि झोपून नाही राहायचं बाबा पाय लंबे करून. काय राजू मग पहिले सांगितलं काय 4 पोळ्याचा नाश्ता करून आलो मी. असं माहित असतं तर मग थोडंसं जेवलं नसतं का मी? अरे मोहन दा 4 पोळ्याचा नाश्ता म्हणजे आमच्या 3 जणांचं जेवण झालं म्हटलं ते. काय बाबा तुमचं बी चल ना पटकन, इथंच टाइमपास करता काय? चला ये का बाळू काका समोर ये. अरे चिंट्या हे ऐकवा घेतो बरं मागं, हे अडचण करून फालतू इथं मागं घेऊन घे. द्या ना इकडे. बापा राजू तात्या भारी किती आहे हे? हा राजू हात दुखू राहिला पहिले, माईकून नाही म्हणते खन्न कडे तुम्हीच खंदा बाबा. हे पा मी कॅन उचलली आता, माझ्या हात दुखू राहिले त्यानंच. फालतूचे नाटकं नका करता तिथं, सगळ्यालेच खांदा लागन. पहिले सांगू राहिलो ह्या बुड्याला सोडून, ह्या काकाले सोडून सगळ्यालेच खांदा लागन म्हटलं. बाळू काकाले पहिले सांगितलेलं बरं राहील, नाही तर मग माणसानं काय झालं. आता सांगा काय आहे ते. नखरे नाही पाहिजे फालतूचे. हात दुखू राहिला आणि पाय दुखू राहिला आणि मी नाही खंदत गट्टा. काय ले का चिंट्या, जराशी बॅरल तर घेतली त्या उचलून, काय नखरे करू राहिला ना फालतूचा. राहू दे तू येऊ नको बरं, राहू दे. अरे नाही बाबा नाही बरं खंतो ना बाबा, खंतो दिलीप काका खंतो. मजाक केली काय राजू, मजाक बी नाही समजत तुम्हाला. बसा हो बाळू काका अंदर बस ना, बसा रे पटापट. बाकीचे बसा ना, काय टाइमपास कराल. बसा हो दिलीप भाऊ बसा, टाइमपास न करू. बस रे मोन्या, ते बॅरल टाकून दे रे का कोपऱ्यात. चालू रे तात्या गाडी चालू ना का इथंच का टाइम करता का तू? हा टाइम टू टाइम काम आहे म्हटलं ते. जरासा टाइम झाला तर वापस यायला लागेल आपल्याला सगळं घेऊन. टायमावर निघते ते. मारा हो तात्या सेल मारा पटकन या. अरे खाऊ ना तात्या, गाडी कोण चालू राहिली बंद पडू राहिली, चालू राहिली बंद पडू राहिली. उतरून ढकला लागते काय? द्या लागते धक्का.
नाही रे, धक्केवाली गाडी थोडी आहे राजा, सेल्फ स्टार्ट आहे ना हे. आतापर्यंत तर चांगली चालली, आता कोणाची करू राहिली? उतरू का म्हटलं खाली, देऊ का म्हटलं धक्का? सांगा पटकन या. उचलला बाबा, सेल उचलला. चला 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 मग झालं ना आता, कोणी राहिलं तर नाही ना? करू मग, समोर घेऊ गाडी, टाकू हनुमान गेर. अरे टाका ना हनुमान गेर, हा घ्या हनुमानाचं नाव, चला समोर. बोलो बजरंग बली की जय. सोन्या ते बरं मालकाला आवाज देन, घे घमीले पावडे घेऊन घे पटकन अंदर. काढलाय ना आपला घमीले पावडा टिकास, चला द्या पटकन. हे घ्या, हे मोजून घ्या बाबा, मग नाही पाहिजे कमी दिलं जास्त दिलं. कमी जास्तचं काय आहे त्याच्यात? हा कमी जास्तचं काय? 2 पावळे आहे, 1 टिकास आहे, 1 आपलं हे घमीला आहे, काय आहे त्याच्यात नाही? घेजो रे मोहन अंदर घेजो येले. पायजा आळवं टाकजा त्याले, लागन फागन तुम्हाला झटकाईनं. कुठं चालले हो भाऊ, कुठचा तापा आहे? मला का माहित, मला बस म्हणे येऊ म्हणे 2 मिनिटात. त्याला विचारा बा गाडी ड्रायव्हरले, आपल्याला नाही माहित. का हो तात्या, कुठं चालले? हा पाण्याचे बॅरल घमिले पावळे एवढे जण कुठं चालले म्हटलं? अरे काही नाही, झाडं लावायला चाललो. हा झाडच तर नाही आहे राजा, पुरे झाड तोडू राहिले लोक. चाललो बा झाडं लावायले, एक काम तर चांगलं करावं म्हटलं मरायच्या पहिले, म्हणून झाडं लावायला चाललो. बरं चांगलं काम आहे ना, चांगलं आहे, लावा झाडं लावा, काही हरकत नाही, चांगलं काम करू राहिले तुम्ही. अरे का होता ते, तुम्ही तर म्हणे धन काढायला जाताय म्हणे, हे तर तुम्ही झाडं लावायला निवड राहिले. थांबा बा, मला उतरू दे इथंच. अरे बस ना मुकाट्यानं. हा बाळू काकान त्याला तशी चॉकलेट दिली, आता त्याला सांगता का आपण धन काढायला चाललो म्हणून, तो आपल्या मागं येईन काय? हा काही कामाले का? अरे बाळू काकाच्या दिमागात आयडिया आली, झाडं लावायला चाललो, ते सांगून दिलं त्यानं वाचवलं राजा आपल्याला. चल मार गाडीला किक मार बरं लवकर, चल बरं पटकन. अरे होईन का नाही होईन, आजच्या दिवस चालू ते गाडी, इथं त्रास देऊ राहिली, इथं त्रास देऊ राहिली, तिकून येताना त्रास द्या. हा झाली चला. का होता ते बॅरल तर एकच घेतली तुम्ही राजो, गरमीचा टाइम आहे ना. हा आता तर चांगला लागू राहिली आम्हाला, थोडीशी तर त्यातली आताच खतम झाली. का पुरण का नाही पुरण, कमीत कमी 2-3 बॅरल तर घेऊन यायला पाहिजे होते. काय महाप्रसाद आहे का म्हटलं तिथं? एवढ्या मोठ्या बॅरला पाहिजे बस, 1 बॅरल आहेच, किती जण आपण पेणार आहे? आणि काय उंट गिंटो आहे का एवढं मोठं पाणी पेला राजा? पुरू देसान का नाही पुरू देसान? ताडपत्री काय घेतली होता ते? ताडपत्री दिसू राहिली मला याच्यात तर. अरे मॅच घाले लावली त्याला ताडपत्री, पाणी गिनी आलं तर काय करसा? ओले नाही होसान का तुम्ही? हा ओलं नाही झालं पाहिजे ना आपलं सामान कोणतंच, म्हणून. बुडा म्हटलं काय लय दिमागदार आहे, पण असं वाटते तसं नाही आहे राजा, आपल्याला वाटलं असंच आहे. बुड्याचे त्या कारण मी पाहिलेच नाही, चेत्या लय झाली आहे तो बुडा. मग असंच ले काय एवढा मालदार झाला काय? असंच म्हटलं जमिनीच्या जमिनी घेऊ लागला तो. अरे ना 2-4 धन काढलाय ना, पाय बरं राजा, म्हणून त्याला सगळं माहिती आहे ना, म्हणून तर त्याला आपण घेतलं. अरे घेतला त्यानं त्याचा हिस्सा, ते चालते आपल्याला, पण आपला फायदा किती रुपयाचा करून देऊ राहिला तो आपल्याला, एवढं उजागरीचं काम होतं काय? आणि मेन म्हणजे सगळी कृपा म्हणावं चिंट्याची. गाव बाळू काका आपला माणूस नाही दिसू राहिला, कुठं आहे म्हटलं? पोचला का ठियावर? विचारा बरं फोन लावून. हॅलो बाळू भाऊ बोलू राहिलो म्हटलं, पोचले का म्हटलं? आपल्या ठियावर पोचले काय? तिकून तिकडे येतो म्हटलं, मग मी तुमची वाट पाहत नाही बसत मग, नाही? बरं बस रस्त्यानं जाय, 2 मिनिटात आलो, 2 मिनिटात आलो. कुठं घेऊ मग बाळू काका, कुठं घेऊ म्हटलं गाडी? टाक पाळपट्टी एरियात टाक, डायरेक्ट पहाडावर चालू दे, सरका रस्ता आहे. अरे उतरा रे, का झोपले का रे बा? उतरा ना, चल ना पटकन, आलं ना. हा का झोपता का तिथं? चला पटकन. अरे आलं का चम्मा बिन, लक्षही नाही राहत. हे मोहनदा टिकास घमिले पावडे काढ त्याच्यातले. कुठं आहे म्हटलं आपला गाडी? आपला गाडी तर नाही दिसू राहिला, कुठं आहे तर? थांब फोन लावून पाहतो. संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणते होतं, पहाडावरच आहे तो. चला बरं चला. अरे तात्या ताडपत्री घेऊ का राहू देऊ? हा राहू दे ना, काही गरज नाही आहे फालतू वजा आपल्याला वर्तण्याले. राहू दे, इथं कोणी हात नाही लावत, सोमरा टाकून देतो तिले. अरे पायदा बाबा, माही कांदे झाकाची होते, फालतू हरपली तर वांद्यात काम येऊन जाईन, बघतात ना मग दुसरी. चिलम पिऊ दे बाबा, चिलम पेल्याशिवाय माहिती मस्तक नाही चालू आलो. काय राहते तुमचं बी? ते दुपारनं चटलत राहते, काय भेटते तुम्हाला ते धुवा वळून अंदर? हा काय वाटते तुम्हाला, काय माहित बाबा? तुले जशी दारू पेल्यावर मजा येते, तशी मला चिलम ओढल्यावर मजा येते. आता विचारायचं नाही डबल. बरं प्या बाबा, प्या. कोण म्हणणार आहे तुम्हाला प्या? अरे तिकडे फेकणार त्याचा धुवा का? तोंडावरच फेकता काय? ते धूप अगरबत्ती तिकडे येतो तुमची. चला रे पोट्टे हो, चला या मांग. कमान गाईज फॉलो मी. बापरे, बुड्याची इंग्लिश कमाल गाईस, फॉलो मी. अरे बुड्याले का तू का अनपड गवार समजला काय राजा? त्या टाइमला 15वी शिकलाय म्हटलं, ग्रॅज्युएशन काढली म्हणते. साधं सुद्धा काम थोडी आहे, फाळफाळ इंग्लिश बोलते ना, इंग्लिशचे पेपर फाळफाळ वाचे म्हणे. माय बाबा सांगे, मा बाबाच्या वर्गातच होते ते. मा बाबा नापास झाले आणि पास झाले. अरे चला रे, गोष्टीच करत आहे का धन काढायचं आपल्याला? चल ना पटकन या, हा टाइम होत चालला ना. अरे चला ना, तर मग तुम्हीच तर गोष्टी करू राहिली इथं, चला ना. हा कोण रे बाबा? जादू आता नवीनच दिसू राहिला मला. डोक्या फोक्याला तर भल्ला बांधलं त्यानं. हा मला तो महाराज कमी धन काढणारा आणि सनी देवला दिसू राहिला राजा, घातक पिक्चराला पाहिजे ना, डोक्याला कम बांधलं त्यानं. त्याच्यात मिशा हा दाढी गेली तर भल्ली कटअप मध्ये ठेवली आहे, अमिताभ बच्चन सारखी. अरे जेव्हा आम्ही त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, चेत्या एवढा हसा आलता म्हटलं, अरे बापा काय विचारतं चिंट्याला विचार. जोकरच वाटे, अभि बम पैसा आहे त्याच्याशी. बाहेरून पायशीन तर असंच दिसते त्याचं घर, अंदरून पायशीन ना म्हटलं, अरे बापरे एकदम महेलच आहे म्हटलं, महेल. पुरं या धनाच्या भरोशावर जमाला म्हणते तो. एकडाव धन तर काढू दे, असा बांधतो ना एरियात घर,
पायनीवाला पातच राहीन बांधतेवाला बांधतच राहीन म्हटलं. हो चला तुमच्यापाशी जे घमिले पावळे हे ते आहे सगळं एका बाजूला ठेवून द्या. हे घे रे बाबू हे ठेवर तिकडे कासव याच्यात पाहिजो. हा पाहिजो त्या कासवाला नको सोडतो बाकी सगळं गेलं चालते आपल्याला. कासवच मेन आहे. कासव आहे तर धन भेटत नाही तर काहीच नाही भेटत. सगळेजण एका साईडला उभे राहा सगळेजण राहा आणि अंगपाय धुवून आले ना. हा भंगले नाही पाहिजे एका जण नाही पाहिजे असं कायकला कुयकला सगळे अंगपाय धुवून आलेले पाहिजे. पूजा करायला लागते आपल्याला. एका साईडले तर एका साईडले घ्या रे वारे एका साईडले सगळे. काय करते रे बाबा आता हा सनी देवल काय करते आहे ना आता काय करते तो सनी देवल त्याचाच त्याला माहित आता काय करते. तर तुम्ही टोपेवाले तुम्ही येऊन जा बाजूले. तुम्ही काय करता इथं. बाळू बघ त्याच्यातलं पूजाचं ताट काढा. काढा कासव काढा त्याच्यातला पटकन. हे घ्या महाराज हे घ्या. आता काय करू. खाली ठेवून द्या त्याले पूजा करा त्याचीवाली आणि सोडून द्या त्याले. जिथं थांबतो तिथं गड्डा घालणं चालू करता. ताट वळून घ्या त्याच्याहून आणि ठेवून द्या तिकडे ताट पूजाचं. हा बस इथंच खणणं चालू करून द्या. इथंच थांबला कासव आणि चला कासवाले टाकून द्या डबल झोऱ्यात आपल्याला. भल्ला भारी आहे राजे हो कासव 5-6 किलोचा आहे तो. चल जाय अंदर जाय पटकन जाय. नका मारवाला राजे हो येतो. आणि चला तात्या साईडला होऊन जा आता तुम्ही. आता या जेवणाचं काम आहे आपल्याला. मी बसतो बाबा इथं जरासा थकलो राजे हो. तुम्ही झोपून बी राहिले काही लोड नका घेऊ. आता तुमचं काही काम नाही आहे. आता डायरेक्ट निघाल्यावरच काम आहे. चला या रे चला या खंदा इथं गड्डा. जाऊ मोहनदा जाना खंदा ना जराशे. अरे मग पोटाच्यानं होत नाही ना रे. पोट मनात करते ना. जाणं सोन्यान तूच खान ना मग आम्ही खणतो. हा बापरे भल्ले हुशार दिसू राहिले तुम्ही तर. कडक कडक आमच्यापासून खणून घेऊ राहिले. मग अंदरचा माल नरम राहते तो आमच्यापासून तुम्ही खणसान. लय हुशार दिसू राहिले. तुम्ही खंदा पहिले मग आम्ही खणतो. सांगा होता ते येईल. सोनं सगळ्याच्या हक्का सारखाच येईल ना. तर सगळ्या जणांना मेहनत सारखीच गेला का नाही तर भांडण नका करू फालतूचे. एक काम करा चिंट्या आणि सोन्या चला तुम्ही दोघं वा पहिले खंदाले. मग तुम्ही दोघं वजारे चला घ्या करा. अरे वा रे त्याने लय मोठा गड्डा खणला. चला आता तुम्ही दोघं जण वा गड्डा खंदाले. लहान थकलो राजा पुरा घामा झोका झालो. पाणी प्या लागते का आता. माझ्यासाठी आणजो चिंट्या एक गिल्लास पाणी. माझ्यासाठी आणजो रे बाबा एकटा एकटाच पिवराला काय. हे घे रे बा हे घे. थंड थंड पाणी आहे मस्त पिऊन घे पोटभर. अरे मॅ तोंडाच्या चिंट्या गड्डा खंदाले मी होतो त्यासोबत पाणी त्याला पाजू राहिला काय. अरे मला पाजलं पाणी त्याला कुठं पाजू राहिला तू. घे तू घे बाबा काय लक्षच नाही राहिलं. सर रे वारे मोन्या आणि लवकर हो रे काय लवकर वा दोघे जण. अरे आरामन रे आरामन अंगावर फेकू राहिला का आमच्या माती. आरामन करणार जराशे. अरे म्हणजे तात्या करून पाना जराशे. हा करून पाना कशा हातात दुखू राहिले. अरे तर मग आमचे कपडे भरता काय. हा सगळेचे कपडे भरता का मग इथं. अरे कुछ पाणी के लिए कुछ खोना नहीं पड़ेगा का तात्या. अरे धन सापडल्यावर कपडे कपडे घेता. घंटा भरानं बदलवता बाबा. अरे ते घमीला घ्या घमीला घे रे त्याच्यातलं एक जण आणि ते घमीला माती तिकडे फेका. गड्डा बहुते किती झाला तर पावडं तर तुमच्याच पैसे दिसू राहिलं. हा आमच्याच पैसे ये इकडून. चला टाका पटापट फेकतो तिकडे. ओ महाराज महाराज पाहतच आहे गड्डा किती खंदा लागते तर. अहो महाराज जवळ जवळ आपण आता भूलोकात पोहोचणार आहे म्हटलं. एवढा गड्डा खणला. जोपर्यंत धन लागत नाही म्हटलं तोपर्यंत खंदा आहे म्हटलं. खंदत राहा धन लागतेच तुम्हाला. चांगलाच पाला पाडू राहिले रे बाबा हे. फालतू या धनाच्या चक्कर मध्ये आलो. आपली 300 रुपये मजुरी पुरली. अबे करणं काय लिहायपणा करू राहिला मोन्या. अबे हे भेटल्यावर लकच काय घर बसून खाणार तुले. काय होय रे बाबा हे काय होय. लंब शिदोळ होय का जाम एवढं मोठं झालं. फेक ना बाहेर काय होतं ते फेक. अरे हो पागलाय हो धनावरचा साप होईन तो मॅटाय हो. हा जीव घेईन ना तो तुमचा. आमच्या अंगावर फेकू राहिले का ते. आम्हाला मारायच्या फिक्रीत आहे काय. कसे हो तात्या कसे तुमचे माणसं कसे हो बाळू काका. नाही तर मग आम्ही मरू काय त्याच्यात नाही. तुमचं काय म्हणणं आहे आम्ही मरू काय. म्हणणं करा रे बाबा जीव घेऊन नाही गेला पाहिजे कोणाचा. रायन ते धनाच्या जागी. अरे हाय काही दिसून राहिलं काय. ओ महाराज दिसून राहिलं काही हाय भाऊ काही का सापन सोबत त्याच्यात नाही मेंढके. खनखन वाजू राहिलं. अरे हंडा आहे हो भाऊ. अरे हंडा आहे रे याच्यात. भेटलं धन भेटलं. पाहिजो रे बाबा पाहिजा बरोबर. हा बाहेर काढतेले आरामानं पूजा गिजा करायला लागते त्याची वाली. पेटी दिसू राहिली हे कायची होतं. टपराची पेटी तर दिसू राहिली. काय धन घेऊन तर दिसून नाही राहिलं. पण भारी लय वाटू राहिले भारी लय वाटू राहिली. अरे यारे दोघे जण इकडे पेटी पकडू लागते भारी आहे ते. पाहिजो रे बा आरामानं घे नाही तर सुटून घेतात ना तर आमच्या दोघांचे भेजे फुटून जाईल म्हटलं इथंच. ठेवून द्या खाली ठेवा खाली. आणि एक काम करा आता ही माती आहे ना हे डबल वापस गड्ड्यात टाकून द्या बुजून टाका तो गड्डा. निघा रे बाहेर निघा सगळे चला पटापट तो गड्डा बुजून टाका. पेटी गिटी तर भल्ली मोठी दिसू राहिली. हाय वाटते बाबा एखाद्या किंडल त्याच्यात. जमलं बाबा मलाच काम आहे आता. भेटलं बाबा भेटलं धन मेहनत रंगलाई. तात्या एक नंबर काम झालं आता एक नंबर काम झालं तात्या आता एक नंबर काम झालं तात्या आता आपण मालामाल झालो. गेले आपले दुःखाचे दिवस आले आपले सुखाचे दिवस. अरे थांबा रे पोट्टे हो कलकल नका करू. पूजा करायला लागते बैल त्याची वाली. जा तिथं ताट घेऊन ये रे जाय. अधिक काय आणायला लागते काय. टाक त्याच्यावर फुलं गेलं टाक त्याच्यावर. पूजा गिजा कर त्याची अक्षित कुकला पाया लागून घेतो बाबा. हे धन देवता आला आमच्या घरी सुखाचं करा आता आम्हाला सगळ्याले. लय दुःख भोगला आम्ही. पाया लागतो बाबा. ते पूजाचं ताट तिकडे ठेवून दे. लागेल त्याच्यावर अशी अक्षित कुकू पुरं सांडून जाईल. चल खोल आता खोल दिले पटकन. अरे काय होय तात्या हे कोणतं धन हो. 1 2 कलदार याच्यात. याच्यासाठी एवढी मेहनत केली का आपण ना. कासव आणला बाबा नदीत उतरलो साप पकडले हा आणि इकडे एवढा मोठा गड्डा खणून घेतला राजो. आणि काय सापडलं याच्यात 1 2 कलदार. हे होय का धन बाबा. बस याच्यानंतर आपल्याला म्हणायचं धनापणाच्या बाऱ्यात. ते तुम्ही तुमचं पाच बसा बाबा मी चाललो घराकडे. अरे काय रे चिंट्या हे कोणतं धन होय. हे होय काय याच्यासाठी होय काय. मला म्हणून राहिला होता तू दुःखाचे दिवस गेले आणि सुखाचे दिवस आले. हा काय होय 1 2 कलदार.
याला तर मोजून 5 दिवस लागून जायचे होय. राजू नामदेवराव सुखी पडले आले नाही तर त्याला काय माहित झालं का काय माहित पहिलेच काय 1 2 कलर आहे म्हणून. अरे मला थोडी माहित आहे सोनं निघते चांदी निघते का 1 2 कलर निघते म्हणून ह्या पेटीत. आता मी जाऊन थोडी पाहिलाय त्याच्यात. कैसा हो गया बाळू होई हा आतावरी आपलं म्हटलं विधान फेलीवर नाही गेलं ना. 1 2 कलर आले आणि त्याच्यावर सापा करून ठेवले होते कोण होतं. कोण होय बाबा तो? हा कोण होय तो धनला पुणारा इथं? त्याच्यावर कणकी पिठाचा साफ करून ठेवला होता 1 2 कलदरावर. कोण होय? हा कॉईन बॉक्स आलो होय वाटते यार. हा कॉईन बॉक्स आलो होय वाटते 1 2 कलदराच्या जमा करून ठेवून दिले त्यानं. अबे तुमचं सगळ्याचं ठीक आहे पण आतापर्यंत जे मी नगदचे पैसे दिले ते पावड्याले डिझेलले गाडी भाड्यानं केली ते या बुड्याले दारू पाजली ते हा हे तर पैसे याचं काय करावं आता. अबे जवळ तर 15-20 हजाराचा म्हटलं बुड्यावर खर्च केला मी तो हा आणि गाडी बिडी बाकीचा वेगळा. एक काम करा तात्या आता हे जे पेटी आहे हे तुम्ही घरी घेऊन जा गाडीत टाकून आणि हे जेवढे बी आहे हे तुम्ही ठेवून द्या तुमच्यापाशी. किती आहे काय आहे मला तर वाटते 2-3 हजार रुपये आपल्याला भरून द्या लागेल तात्याला काय माहित. काही आता पैसे किसे मागू नका तात्या ही पेटी आता तुम्ही गाडीत भरा आणि घेऊन जा घरी आणि तुम्हीच तुमच्यापाशी ठेवून द्या बस. आणि त्या कासवाचं काय करता? त्या कासवाला जिथून घेतला तिथं सोडून देतो. फालतू काही कोणाला त्रास पाहिजे नाही. आणि चला बन मारा आता याच्यानंतर मनाचं नाही धन पण काढायला चला हे करा बस. आपली मेहनतची सुखाची खा अर्धी भाकर आणि सुखी राहा. फालतू काही याच्या मागे लागू नका. नाही बिन वावर धुऱ्याच्या कामावर राहू दिले मी हा मजुराच्या इकडे लक्ष नाही माझ्या याच्यानं नाही म्हटलं आता बस. आता म्हणूनच राहिला म्हटलं चिंट्या दुखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले म्हटलं येन बाबा एवढी मेहनत चालू आहे तर पाहिलं तर हे 1 2 कलर आहे. चला घराकडे चला बन मारा पिक्चर चला.